ओके, चला आपण आपलं आधी भजन ऐकू. नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, विघ्नहर अहर्निश, विघ्नहर अहर्निश, विघ्नहर अहर्निश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, सिद्धी बुद्धीचा तो दाता, सिद्धी बुद्धीचा तो दाता, सिद्धी बुद्धीचा तो दाता, सुख करता दुःख हरता, सुख करता दुःख हरता, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, देवी वंदू सरस्वती, देवी वंदू सरस्वती, देवी वंदू सरस्वती, माता शारदा भारती, माता शारदा भारती, माता शारदा भारती, देवो आम्हा शुद्धमती, देवो आम्हा शुद्धमती, देवो आम्हा शुद्धमती, वाणी लिखाणादी स्फूर्ती, वाणी लिखाणादी स्फूर्ती, वाणी लिखाणाते स्फूर्ती, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, आता वंदू देवाधिदेव, आता वंदू देवाधिदेव, आता वंदू देवाधिदेव, आता वंदू देवाधिदेव, चिन्मयात्मा गुरुदेव, चिन्मयात्मा गुरुदेव, चिन्मयात्मा गुरुदेव, तोची कृपेचा सागर, तोची कृपेचा सागर, तोची कृपेचा सागर, चिदाकाश दत्त ओंकार, चिदाकाश दत्त ओंकार, चिदाकाश दत्त ओंकार, चिदाकाश दत्त ओंकार, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, विघ्नहर अहर्निश, विघ्नहर अहर्निश, विघ्नहर अहर्निश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश,
चिन्मय गणाधीश सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला आता दासबोधाचा 14वा दशक सुरू होत आहे आणि थोडस आपण एक पाठीमागे वळून नजर टाकायची का दासबोधावरती, कारण आपला कंटिन्युटी थोडी राहील असं बघूया की कसा चाललाय आपला प्रवास ते. तर आता बघा असं आहे की पहिले जे 2-3 दशक आहेत त्यांची आपली बरेच वेळा उजळणी करून झाली आहे. तर आज आता अगदी प्रत्येक समासाचा एक लाईनर असं नाही तर प्रत्येक दशकाचा एक लाईनर बनवलाय. बघा तुम्हाला आवडतो का? तर पहिले 4 दशक जे आहेत ते पहिला स्तवनाचा, भगवंताबद्दलची महती, आदर, प्रेम व्यक्त होण्यासाठी. दुसरं, माझ्यामध्ये बदल व्हायला पाहिजे असं वाटलं पाहिजे ना, मी ठीकच आहे, माझ्यात काही चुकीचं नाही असं वाटत राहिलं तर मी सुधरेन कसा? तर मग ते सांगण्यासाठी मूर्ख लक्षणं आपलंच वर्णन केलंय. कळलं का? हे तू आहेस बर का. अरे कळायसाठी. मग नंतर आता जीवनात घडणाऱ्या घडामोडी आहेत पण त्याच्यापासून मी शिकायचं काय, हे स्वगुण परीक्षेत आपण 3ऱ्या दशकात बघितलं. म्हणजे आपल्या जो कोणी साधक असेल किंवा नसेल, सगळ्यांच्या जीवनात घटना साधारणतः सारख्याच घडतात, पण निष्कर्ष साधक वेगळा काढतो, बाकीचे लोक वेगळे काढतात. आपल्याला यश मिळालं तर साधक म्हणेल माझं पूर्व पुण्य फळाला आलं, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद माझ्या कामी आला. कोण साधक नसेल तर म्हणतात मी कमावलं, मी किती श्रेष्ठ आहे. आता चांगलं वाईट असं नाही, तर आपल्या बुद्धीचा निर्णय आहे तो, जसं आपण कसा निर्णय घेऊ तसा आहे. आणि मग नंतर ह्या साधकाला असा प्रश्न नाही नंतर तो 4थ्या दशकापर्यंत येईल कशाला, तर 4थ्या दशकामध्ये नवविधा भक्ती एवढ्यापर्यंत आपण या पहिल्या 4 यांची आपण एक प्राथमिक तयारी साधकाची असं आपण बघितलं. कारण याच्या पुढचे जे समास आहेत 5, 6, 7 हे अनेक टीकाकारांच्या मते, ज्ञानियांच्या मते हे दासबोधाचा पाया, इमारत आणि कळस असं असणारे हे पुढचे दशक आहेत. 5, 6, 7 दशक मंत्रांचा हे फंडामेंटल्स पाया दासबोधाचा आहे. नंतर इमारत म्हणजे देव शोधनाचे विचार कसं करायचं, आणि कळस म्हणजे अर्थात निर्गुण परब्रह्म, निर्गुण सत्य, निर्गुण सगुण राखून निर्गुण बोला. तर हे 14 ब्रह्मांचा. तर मी बघा कलर कोड केलंय पाया मंत्रांचं. दशक मंत्रांचं मध्ये आपण त्यावेळेस आपण असं भाषांतर केलं होतं की टेक होम मेसेजेस त्या दशकाच्या वेळेस प्रत्येकातून आपण आपल्या रोजच्या वागणुकीमध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये कसं आणू शकतो. आणि मग सगुण भजन आणि निर्गुण 14 ब्रह्मापर्यंत प्रवास आपण केला. तर हे सगळे 5, 6, 7 परिणिती कशात होते? इट एंड्स इन मीचा शोध. मग आता 8व्या दशकापासून मीचा शोध सुरू झाला, त्याला समर्थ ज्ञान दशक म्हणतात. या मीचा शोध सुरू झाला. तर मीचा शोध सुरू झाला म्हणजे काय झालं ते आपण बघणार आहोत. पण त्याच्यानंतर अद्वैत दर्शनाची पूर्व तयारी करण्यासाठी
वासना निर्मूलन विवेकाने समजून करायची तयारी समर्थांनी गुणरूप दर्शन या दशकात, 9व्या दशकात आपण बघितली. आणि त्याची या 9व्या दशकाची गुणरूप विवेकाने वासना निर्मूलन झाल्यावर त्याची परिणिती कशात होईल, त्याचं रिझल्ट येईल की जगामध्ये सगळीकडे मला चैतन्य दिसू लागेल, सगळीकडे जगत ज्योती चैतन्याची सर्वत्र प्रचिती येईल, असं सार सांगणारा हा जगत ज्योती निरूपण हा दशक 10वा दशक. मग आता हे वेगळ्या तऱ्हेने आपण बघितलं तर हे 5 ते 7 जे दशक आहेत त्याच्या त्याचं कंटिन्युएशन आता पुढे बघूया. ते पहिले 4 ताप आपण बघितले. मग आता मीचा शोधवर आपण थोडा विचार, या मीचा शोध म्हणजे करायचं काय नेमकं, सेल्फ सेल्फ म्हणजे काय. आता असं आहे, समर्थांच्याच ओव्या बघू. या 10व्या समाजाच्या शेवटी शेवटी कसं म्हणतात बघा, त्यांची वाक्य अशी लोडेड आहेत, सूत्रासारखी आहेत. परमेश्वरास ओळखिले आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. असं म्हणजे बरे सांगणारच खूप खूप ओव्या आहे. म्हणजे बरे म्हणजे बरे, इथे जायचंय. मग आता मी कशाचा बनलाय, मी मी कशाचं बनलोय, तर माझं म्हणजे आपल्याला पदार्थ असं नाही म्हणत मी, माझं एक असतं वर्तन आणि दुसरे असतात विचार. ह्याचा मी बनलोय की नाही, माझं एक तऱ्हेचं वर्तन असतं आणि असं आपण धरून चालू की माझ्या विचाराला अनुसरून माझं वर्तन असतं. बर, मग आता असं बघा समर्थ काय म्हणतात, विचार न करिता जे जे केले ते ते वावगे व्यर्थ गेले, म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. बघा, विचार करून प्रत्येक गोष्ट करायची असते. मग अशा त्यांच्या ओव्या आहेत. मग त्या विचार केल्यावर काय होतं, आणखीन एक विचाराचा एक वेगळं रंग आपल्याला कळतं, भाव. कारण आपण भावनांनी जास्ती निगडीत होतो बघ विचारांपेक्षा. भावनांनी जवळकी वाटते आपल्याला, विचार थोडासा ड्राय वाटतो, भावना पण असतात. मग आता भावना आपल्या जीवनात कशा व्यक्त होतात तर बघा, एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लोकी, एका अंतःकरणाची ओळखी कैसी जाणावी. मग आता दुःख वाटतं, मी सुखी आहे कधी त्याचा अभिमान वाटतो. जनी वेगळाली भावना कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही. जगात गोंधळ काय आहे, प्रत्येकाला कोणी किती दुःख देत असलं तरी प्रत्येकाला असं वाटतं माझंच बरोबर, तुला दुःख होत असेल तर तुझा प्रॉब्लेम आहे, माझं काही नाही, माझं काही चुकलं नाही, असं प्रत्येकच जण समजतो. मग आता कोणाचं काहीच अनुमाना येईना म्हणून नाही, म्हणजे हा सामान्य माणसाचा दृष्टिकोन आहे, तुमचा आमचा दृष्टिकोन आहे. मग समर्थांचा दृष्टिकोन कसा आहे, समर्थांच्या ज्ञानी नजरेतनं व्यवहार कसा बघतात ते. समर्थ म्हणतात की अरे, ते आपल्याला काय म्हणतात माहिती का समर्थ, सगळ्यांना बहुत भ्रमिष्ट मिळाले, त्यात उमजल्याचे काय झालंय, म्हणून तर ज्ञानी गप्प बसतो, सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे. की थोडेच आहेत ते गप्प बसतात बिचारे, आता काय जास्ती बोलत नाही, कारण का त्यांचा स्वानुभव आहे, बरं आत्मानुभव आहे. तेही समाजातच असतात. समर्थ तर मुळीच गुहेत एकीकडे कुठे कोंडून नाही वाढले, ते समाजात वावरले. मग ते समाजात कसे वावरले ते, मग त्यांची वागण्याच्या आधी त्यांचं मनामध्ये प्रिन्सिपल काय होतं. तर मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो, पुढची ओवी बघायच्या आधी ती ओवी जरा आपल्याला काय शॉकिंग वाटेल, कारण खूप दिवसांनी बघतोय, 10व्या दशकातली आहे. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आता समजा आता माझ्या समोर आता काय शोभा दिसतेय, तर मी समजा शोभाची नात आली आणि शोभाला सांगितलं तिच्याबरोबर भात तुकली खेळ. मग ती भात तुकली खेळते, मग तिने काहीतरी सांगितलं हे फूड बनवू ते फूड, मग ती म्हणली नाही नाही हे नाही, मला हे नाही आवडत, ते बनवू. मग शोभा म्हणून ओके बनवते, सगळं खोटंच आहे हो, कुठलंही बनवलं तर काय फरक पडतो. त्याच्याबरोबर 2 छोट्या मुलांमध्ये भांडाभांडी होईल, पण ते आजी आणि नातवाची भांडाभांडी होईल का, कारण आजी ज्ञानी आहे की नाही, आजीला माहिती आहे का सगळं खोटच आहे. हा, फक्त तात्पुरतं त्याला व्यवहारी महत्व आहे. मग समर्थ काय म्हणतात बघा, मी तू हा भ्रम, उपासना हा सुद्धा भ्रम.
ईश्वर भाव हा ही भ्रम निश्चयेसी. हम्म या कारणे सृष्टी भासत, परंतु भ्रमची हा समस्त. यामध्ये जे विचारवंत तेची धन्य. आता बघा, एखादी आजी म्हणली, "ह्या भातुकली त्याला खोटं असतं, मी नाही खेळणार, मी ज्ञानी आहे." आता तर त्या नात्याला ती आजी आवडेल का अशी? असं असं म्हणणारी आजी आवडेल का? म्हणजे काय खोटं काय सांगते, किती मजा येते आजी, ये खेळायला भातुकली म्हणेल की नाही? मग संत जे त्याला काय टाकून दिलं नाही काहीच बघ. हा, पण आपण भातुकली किती छान खेळतो. हा, तर बघा, हे यामध्ये जे विचारवंत तेची धन्य. हं? मग आता ह्या दोन सामान्य माणसाचा दृष्टिकोन आणि समर्थांचा दृष्टिकोन ह्याच्यामध्ये जो फरक हा आहे की नाही, हा दृष्टिकोन विशाल करण्याचा ह्यासाठी आपली साधनं उपयोगी होते. ह्याच्यामध्ये व्हॅल्युएशन बदललं. व्हॅल्युएशन बदललं. लहान मुलं काय म्हणतात, हा मी खाऊ आणलाय, मग मी सांगते ते पदार्थ भातुकलीत झाले पाहिजे. आजी म्हणते ठीक आहे, काही बिघडत नाही, ते सगळं नंतर टाकूनच द्यायचं आहे. भांडणं भांडता खेळायचा हा त्यांचा उद्देश असतो. आनंद आजीला तेवढाच येतो आणि उलट जास्त येतो आजीला आनंद. हम्म. ह्या व्हॅल्युएशन साठी हे सगळं आहे. मग आता हे बघा, हे काही नवीन नाही. हा जो शास्त्रज्ञ आहे, यांनी हा अब्राहम मस्लो यांनी हा सिद्धांत सर्वप्रथम मानसशास्त्रात मांडला. काय, आधी आपलं फिजिओलॉजी चांगली पाहिजे, सेफ्टी, हा तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल. हा मग की कारण का हे मी का सांगतोय, कारण मानसशास्त्र आणि अध्यात्म यांच्या सीमारेषा फार पुसट आहेत, खूपच पुसट आहे. आता बघा कसं ते, आणि त्या मनाने आपलं जे आपण जे दासबोध हा इतका ऍडव्हान्स ग्रंथ आहे, एवढा विचार तर त्या मानसशास्त्रज्ञांनी पण केलेला नाही जेवढा रामदास स्वामींनी केलेला. आता बघा, शरीर स्वास्थ्य पाहिजे, सुरक्षा पाहिजे. हम्म ह्यालाच आपण अन्न वस्त्र आणि निवारा म्हणतो बघा. अन्न वस्त्र निवारा, पृथ्वीचं नाव पण अवनी असं एक पृथ्वीचं नाव आहे. हं, अन्न वस्त्र निवारा सगळं या प्राथमिक गरजा. हं, मग नंतर काय झालं, हा मग आपली गरज भागल्यावर मी मासे, बिईंग्स अँड थिंग्स, ह्याच्यावर आपण मालकी गाजवायला सुरुवात करतो. त्यानंतर मग स्वाभिमान, स्वाभिमान येतो. आणि त्याच्यानंतर सोबतचा शोध आहे, त्याला सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणतात, किंवा मी कोणतरी आहे, कम्फर्टेबल आहे, असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. पण हे जर मानसशास्त्र काही म्हणू दे, ते काय म्हणतात, उच्च राहणीमान, हाय स्टँडर्ड लिव्हिंग. म्हणजे काय माहितीये का, की हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे उच्च राहणीमान म्हणजे ह्याच्यामधलंच मोर ऑफ द सेम. आणखीन एक घर, आणखीन संपत्ती, आणखीन काय, आणखी तेच तेच मोर ऑफ द सेम. की काय, एक नोकरी नाही, दोन गाड्या पुरेशा नाही, तर आणखीन आणखीन दोन गाड्या पाहिजे. व्हेकेशन, एक घर पुरेसं नाही, व्हेकेशन घर पाहिजे, आणखीन एक डोंगरावर पाहिजे, एक समुद्रावर पाहिजे, एक आणखीन कुठे पाहिजे. असं किती किती ते ते कधी त्या सेल्फ बद्दल कधी बोलणार नाहीत मानसशास्त्र. त्यामुळे ते, कारण एक जण भेटले होते इथे, आता मी काही 3-4 जण आमच्या ग्रुपमध्ये 3-4 जण मानसशास्त्रज्ञ आहेत. मग ते म्हणतात आम्ही पण तेच सांगतो की सगळं पर्सनली घेऊ नका. पण म्हटलं तुम्ही त्या मनाला खरं मानता की नाही, मनाला अल्टिमेट मानता तुम्ही तुम्ही मनाला खोटं मानता का? नाही. त्यांनी उदाहरण दिला, तुम्ही पण म्हणजे तेच सांगता, ग्लास अर्धा भरलेला आहे, त्या भरलेल्या ग्लास कडे पहा. पण म्हटलं तुम्ही, आम्ही तर म्हणतो तो ग्लास नाहीच आहे, ग्लास पण खोटा आहे, पाणी पण खोट आहे. तुम्ही ते मनाला खरं मानता की नाही? हा, मन खरं आहे का? त्याच्यावर विचार केला पाहिजे. म्हणून समर्थांच्या मते परमार्थाचा पाया, इमारत, कळस हे आपण मगाशी शब्द वापरले की याच्यावर दासबोध त्याचा पुढचा विस्तार आहे सगळा. तर हा उपदेशाचा पाया, इमारत आणि कळस समर्थांनी कशी रचली, या पिरॅमिडवरच बघू आपण. बरं का, या पिरॅमिडवरच बघूया की एक काय आहे, ज्ञान. दुसरं काय पाहिजे, आपलं ज्ञान ड्राय नको, ते प्रेमळ पाहिजे, प्रेम आहे. मग काही कर्म पण करायला पाहिजे, लागतं की नाही आपल्याला. आणि मग त्यासाठी चौथा एक आहे योग. योग म्हणजे त्याच्याशी समरस होऊन, भगवंताशी समरस होऊन केलं पाहिजे.
मग समर्थ ह्यालाच मुळी अध्यात्म ज्ञान. बघा किती सोपं त्यांनी समर्थांनी आपल्याला करून ज्ञान, प्रेम आणि कर्म आणि योग. मग आता हे जे मानसशास्त्र यांच्या मी बघितलं की मीचा शोध किंवा मानसशास्त्र आणि अध्यात्म यांच्या सीमा अशा पुसट आहेत. ते वर्तन, भावना आणि कर्म जे आहे आपण म्हणतो किंवा विचार. वर्तन वर्तन म्हणजे कर्म झालं. तर वर्तन, भावना आणि विचार हे तीन वेगवेगळे हे त्रिकोण, याचा समभुज त्रिकोण असला तर ठीक आहे. पण तो त्रिकोण ना फ्लॅट नसतो. तो खरं म्हणजे एका कोण सारखा असतो, एका डोम सारखा. तर ते कसा डोम सारखा म्हणजे कसा, तर त्याचा आपण बघू की असा काय कुठल्याकडे एक खेचाताणी नाही होता का. काही वेळेस बरेच वेळा काय होतं की वर्तन एकीकडे असतं, भावना, विचार मध्ये कोणी नुसतं विचार 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 करत बसतात. मग त्यांच्याकडनं वर्तन घडत नाही, भावना सुद्धा त्यांना कळत नाही. मग त्यांच्या बॅलन्स जातो त्यांचा. या कोणी नुसतंच करतात ते विचारच करत नाही, ते कोणी नुसतं भावनाशील असतात, विचार नाही करत. या तिघांमध्ये बॅलन्स पाहिजे. मग तो कसा, मग समर्थाने कसा रचला बघ की नित्य कर्तव्य ह्याला समर्थांनी उपासना. बघा आपला हा विषय दोनदा येऊन गेलाय की ज्ञान आणि क्रिया, विज्ञान या दोघांचं एकीकरण म्हणजे उपासना वेगळी. सुरुवातीला आपण म्हणू शकतो वेगळी उपासना करतो मी, पण एरवीचा संबंध प्रॅक्टिकल रोजचं जीवनच मुली माझी उपासना बनलं तर किती छान होईल की. आणि तोच आता या 14व्या, आता 11व्या दशकापासून हा विषय सुरू होतोय, म्हणून मी हे दाखवतो. मग हे जे मी नित्य कर्तव्य करतो, ज्याला मी उपासना मानलं, ती मी नियमित केली पाहिजे. त्यात सातत्य पाहिजे, कंटाळवाणेपणे नाही करता कामा. त्यात प्रेम, उत्साह पाहिजे, थोडं नाविन्य पण पाहिजे त्याच्यामध्ये. त्यातनं काय होतं, मला ईश्वर शरण जाण्यास मी लायक बनतो. माझ्या अंगी विश्वास, निर्भयत्व येतं आणि मनाची एकाग्रता सहज होते. मी आत्मपरीक्षण करायला तयार होतो. आणि मी भगवंताला मी जे एका मूर्ती स्वरूपात मानलं होतं, आहेत मूर्ती स्वरूपात पण आहेत, पण त्यांचं सर्व व्यापित्व बघण्यासाठी त्याला मी सर्वज्ञत्व, सर्व कारणत्व आणि सर्व शक्ती समन्वित ही अशा मी मी भगवंत बघायला सुरुवात कर. ह्या ह्या विशेषण हे सर्वज्ञत्व त्या देवात बघायचं, सर्व कारणत्व बघायचं, सर्व शक्ती समन्वित बघायचं. आणि हे झाल्यानंतर मग ज्ञानप्राप्ती जी होते ना या क्रमाने, त्याला समर्थ सहज समाधी म्हणतात. म्हणजे डोळे उघडे ठेवून समाजात वावरतानाची समाधी. कारण ह्या आपला नित्य कर्तव्य उपासना करत आपण सुरुवात केली, साधनेचा क्रमविकास बघितला, पण आपला क्रमविकास म्हणजे इव्होल्युशन होत होत मला सहज समाधी लागली पाहिजे. ती हा 11व्या दशकात, भीम दशकामध्ये आपण बघणार आहोत एक अगदी थोडक्यामध्ये आहे. आणि त्यानंतर मग विवेक वैराग्य कशासाठी, त्याचं महत्व पटण्यासाठी हा 12वा दशक होता, विवेक वैराग्य. आणि मग ह्या ज्ञानाने मी एम्पावर झाल्यावर सगळी सृष्टी मला आता नाम आणि रूप ह्याच्यामध्ये मला क्लासिफाय करता यायला पाहिजे. आधी जी सृष्टी मी म्हणत होतो अनंत आहे, त्याचं मी आता क्लासिफिकेशन साधनेच्या बळावर, उपासनेच्या बळावरती मी फक्त नाम आणि रूप एवढंच करू शकतो. की याच्या पलीकडे ब्रह्म आहे. आता ते कसं आहे, या जो भीमदशक आहे, हे सगळे समास आपण बघितले, त्यांचं ही एक एक टेक होम मेसेज पण आपण बघितला. आणि याच्यामध्ये बघा, साधकाची दिनचर्या कशी असावी ते बघितलं, लोकसंग्रहाची कला बघितली, आपण नेतेपणाला लागणारे नियम त्याचे बघितले, आणि माझी साधना फळाला येत असताना मी समाजात कसं वागावं हे पण बघितलं. आणि हेच विषय आणखीन वेगळ्या अंगाने 14व्या दशकात पण आहेत. पण भीम दशकामध्ये अध्यात्म जीवनाची सर्व अंगे आहेत, कशी ती आपण बघू. बघा आपण कसं बघितलं, ज्ञान म्हटलं, प्रेम, कर्म आणि योग. तर बघा की मी त्याचा आहे हे ज्ञान झाल्याखेरीज जीव ईश्वराच्या नादी लागत नाही. म्हणजे काय, नाद म्हणजे त्यात झोकून देऊ शकत नाही. मग भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर जीव पुन्हा प्रेमाने पुन्हा पुन्हा तेच करण्यात त्याला कष्ट पण वाटत नाही, प्रेमापोटी. आणि
त्याला काही त्यासाठी काहीतरी केल्यापासून चैन पडत नाही. काही कर्म हे करतो, हार बनवेन मी, स्वच्छता राखेन, फुलं झाडं लावेन, काहीतरी करेन देवासाठी. आणि मग या कर्मयोगाने काय होतं, वासनांचा जोर कमी होतो. वासना कशी, समजा मी फुलं झाडं लावली मंदिरापाशी आणि कोणी काहीच कौतुक नाही केलं, तर लोकांनी माझं कौतुक करावं ही माझ्या अंगामध्ये वासना आहे. मग कोणीच कौतुक नाही केलं, मग कोणी गुरु येऊन मला विचारतात, अरे अरविंद, तू फुलं कोणासाठी केली? लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलं का? नाही नाही नाही, मी देवासाठी केली. हो, मग देवासाठी केली, मग ते देव खुश आहे. लोक काय म्हणतील त्याच्यामध्ये तू का महत्व देतो? मग हा विचार मनात आल्यावर मग वाटतं, हा बरोबर आहे, जे झालं ते बरोबरच झालं. मग माझ्या जीवनात कटुता येत नाही. इन्स्टेड ऑफ बिकमिंग बिटर, आय बिकम बेटर. असं नाही वाटत, बघा आम्ही किती हे सगळं स्वच्छ केलं, कोणी म्हटलं पण नाही खोली स्वच्छ आहे. अरे तू देवासाठी केली, तर मग देव खुश आहे. तर लोकांनी कशात, लोकांसाठी केले तर मग त्यांना त्यांना लोकांना जे पाहिजे ते करतो. लोकांनी चांगलं म्हणायला पाहिजे, मग ते सृष्टी व्यवहार नियमाप्रमाणे कोणी तुला चांगलं म्हणतील तर नाही म्हणतील. बघ काय कसं होईल तसं पाहा तू आता. मग हे भीमदशकातले झाले. आता हे वागण्यासाठी विवेक वैराग्य, हे विवेक आणि त्याला अनुसरून वैराग्य. वैराग्य म्हणजे चहा प्यायचा नाही, कॉफी प्यायचा नाही, एवढं वैराग्य नाही बरं का, की लोकांनी माझी स्तुतीपासून पण वैराग्य आलं. हा, लोकांनी काही चांगलं म्हणा वाईट म्हणा, त्या स्तुतीपासून मला वैराग्य. मग या 12व्या दशकामध्ये हे सगळे आपण प्रत्येक भक्ती निरूपण आणि विवेक आणि वैराग्याचा समतोल आणि प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध बघणारे किती किती छान छान प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये आपण समाज त्यावेळेस आपण बघितले होते, की प्रपंचात विवेक वैराग्य कसं साधावं, संबंध काय आहे, आणि साधकाने प्रयत्न कसे करावे, हे 12व्या दशकात आपण बघितलं. मग 13व्या दशकात तर आत्ताच आपला संपला. 13व्या दशकामध्ये त्याच्यामध्ये हे नाम आणि रूप समजण्यासाठी विश्वाची उत्पत्ती, लय असं सगळं सांगितलं. या विश्वाचा करता कोण? मग त्याच्यात शेवटी शिष्याने एक छोटा प्रश्न विचारला, की मग माझं जे दुःख होतं त्याचा पण मीच करताय का? म्हणजे विश्वाचा करता, मग आत्म्याचा आपण प्रोग्रेशन, त्याच्याही स्टेजेस आपण बघितल्या. आणि मग त्याचा शेवट आध्यात्मिक लोकसंग्रहात नेतृत्वाचं रहस्य त्यांनी सांगितलं. आता हे याच्यात सुद्धा परस्पर संबंध, नित्य आणि अनित्याचा परस्पर संबंध आपण बघितला. आणि या एक एक ह्याच्यामध्ये एक एक लेयर्स वाढत गेले. आता पटकन आपण 14वा दशक बघू, आहे आपल्याला वेळ. की एक म्हणजे आदर्श नेतृत्वाला आदर्श असणारे कुठले गुण आहे, ते या विषयात निस्पृह लक्ष. आणि विशेष म्हणजे हा समाज सगळ्यात मोठा समाज आहे, 84 ओव्या आहेत त्याच्यामध्ये. आणि निस्पृहतेचं लक्षण सांगताना मला आश्चर्य वाटलं, की समर्थांचं समाज निरीक्षण किती सूक्ष्म आहे. आणि आता समजा कोणी आपल्याला सांगितलं की तू काय फोन सारखा सारखा बघू नको, याचा अर्थ काय आपण म्हणू, की हा अरविंद किंवा ह्याच्या अरविंद सारखे जे शिष्याने उपदेश केला की तुम्ही सारखा सारखा फोन बघू नका, याचा अर्थ काय, की शिष्य सारखा सारखा फोन बघत असले पाहिजे, हो की नाही? तर त्यांनी जे करू नये म्हणून जे सांगितलंय ना, त्याच्याकडे जर आपण बघितलं तर असं वाटतं त्या काळी समाजामध्ये काय काय चालू होतं. समर्थाने सांगायला लागलं की हे करू नका म्हणून. म्हणजे समाजाची अवनती त्यावेळेस किती खाली गेली होती, किती गाली होती, ह्याच्यात आपलं एक आश्चर्य वाटायला होतं. आणि म्हणून त्यांनी निस्पृह लक्षण सांगितलं. आणि मग अर्निंग ज्याला आपण म्हणतो, मला किंवा समाजाला, तुमच्या आश्रमाला कसं गरज पुरवायची, म्हणजे करायचं काय, आणि हे करत असताना बोलायला लागतं की नाही. आपण कुठे फंड रेझिंगला पण गेलो, बोलायला लागतं की नाही आपल्याला. मग आपले शब्द व्यक्त कसे होतात, ते मृदू मृदू शब्द आपले व्यक्त झाले पाहिजेत की नाही. म्हणून त्यांनी अंतरंग साधना संवादात कसे व्यक्त होते हे सांगणारा एक हा विशेष समास आहे. आणि त्यानंतर भाषेवर पण प्रभुत्व पाहिजे बरं का. मृदू शब्द तर चांगला आहे, पण भाषेवर प्रभुत्व असेल तर ह्याच्यात ना आपली अंकल्पी असते ना, क ख ग घ घ, ते सगळं त्याच्यावर ह्या सगळ्या ओव्यावर का या समासातल्या इतक्या मस्त आहेत. त्यांचं वाटतं बापर, त्यांचं काय, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आहे त्यांचं.
नंतर मग हरिकथा लक्षण त्याने सांगितलं, अध्यात्म प्रचार करण्यासाठी आवश्यक असलेले गुण समजण्यासाठी. आणि मग ते सगळे गुण जे आहेत, हरिकथा करायची पण ती चतुरपणे करायची बरं का. कारण त्याच्यामध्ये वाहून जायला पण होतं, फसलं जायला पण होतं. आणि मग एक असतं, आपण काय म्हणतो, एक असतं धर्मयुग. धर्मयुग म्हणतो. आणि एक असतो युगधर्म. हा, प्रत्येक युगाचा पण एक एक धर्म असतो, की त्या त्या काळी कसं कसं त्या त्या काळानुसार त्याच्या त्या त्या काळात. तर प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही चांगले चालण्यासाठी समर्थ आपल्याला युगधर्म कसा बघावा हे सांगणारा हा 7वा समास आहे. आणि त्यानंतर ध्यान आणि मानस पूजा. माझ्या मते या दशकाची ही विशेषता आहे की समर्थांनी ध्यान आणि मानस पूजेचं मार्गदर्शन अशा आधी इतकं डिटेलमध्ये केलं नव्हतं आधीच्या दशकात. म्हणजे पहिला निस्पृह लक्षण हा पाया आहे ह्या दशकाचा, मोठा समास आहे 84 ओव्यांचा. आणि हे मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो मानस पूजा ते आहे. आणि मग हे मेडिटेशन एकदा साधलं की त्याच्यामध्ये शरणागती, अनन्यता, आत्मनिवेदन. आता हे हे जे आत्मनिवेदन आहे ना, ते आधीचे 3 वेळा येऊन गेले त्याच्यापेक्षा आणखीन वेगळ्याच आहे. आपल्याला आणखीन एक नॉच आणखीन पुढे समर्थन घेऊन जाणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी हे सगळं एवढं डिटेल ज्ञान दिलं, पण ते म्हणतात गोंधळून जाऊ नका, आपण या मायामय विश्वात आहोत. सो हाऊ नॉट टू गेट मिक्स्ड अप, की हे सांगणारा हा समास आहे शेवटचा, माया निरूप. आता असं आहे, इथे मला एक दुसरी मीटिंग आहे, पण आज आपण हा दशक सुरुवात आपण करूया, चालेल का? थोडे ओव्या बघूया आपण, ओव्यांची आज सुरुवात करू. निस्पृह लक्ष इतकं विनोदी आहे आणि इतकं डिटेल आहे. श्रीराम ऐका निस्पृहाची शिकवण, युक्तिबुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर. बघा, आपली सगळी धडपड समाधानी राहण्यासाठी आहे की नाही? सगळी धडपड ते सांगतात. तुम्ही जर निस्पृह, मग मी काय केलं, या नाण्याचे मी विचार करत होतो. मी म्हंटल तर मी समाधानी नसेल याचा अर्थ मी निस्पृह नाहीये, म्हणून मला समाधान नाही. माझा कुठेतरी स्वार्थ अडकलेला आहे. मग ते शोधा, समाधान का नाही. ते समर्थ काय सांगतात माहितीये का, माझं वागणं कसं आहे, सोपा मंत्र परीने मस्त, साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित, तैसे माझे. माझं बोलणं मी आधी अनुभवलं आणि मग तुम्हाला सांगतो. काय किती त्यांनी ठासून सांगितलं, सप्रचित माझे. आणि त्यांनी काय, माझं औषध, माझ्या बोलणं म्हणजे औषध आहे ना. मग ते औषध कसं आहे, तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणाची होये प्राप्ती, शब्दघोषद तीव्र श्रोती, साक्षपे सेवावे. हे औषध तीव्र आहे, हळूहळू घ्या, विचार करून घ्या. आणि आता ही जी पुढची ओवी आहे ना, जणू की असं सांगतात, हे औषध घ्यायच्या आधी विचार करा बरं का, तुम्हाला बनायचंय का. अध्यात्म नाही तर आपलं कर्तव्य करा, समाधानात राहा. कारण का पुढे काय म्हणले, हे समर्थच बोलू झाले बा. समर्थ म्हणले, निस्पृहता धरू नये. मग उगी कशाला निस्पृहता धरायची, म्हण आम्ही स्वार्थी आहे, मला पैसे पाहिजेत, आम्ही पैसे जमवतो, बसलं सुखी राहा. पण म्हणले, निस्पृहता हवी आहे का, धरू, पहिली तर धरू नये. मग म्हणले धरली तरी सोडू नये. हा, मग एकदा धरल्यावर सोडायची नाही. आणि मग सोडल्या, मग सोडली तरी हिंडू नये ओळखी मध्ये. हा, हे इतकं सुंदर विचार आहे की असं का बरं म्हणले असतील, की निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडली तरी हिंडू नये ओळखी मध्ये. म्हणजे काय, एक एक जण इतकं सुंदर सांगायचे. ते म्हणायचे, गुरु, त्यांनी विनोदाने सांगते बरं का, त्यांच्या गुरुवर अत्यंत भक्ती होती. ते शरीरात नाही आहेत त्यांचे गुरु, अत्यंत भक्ती. ते काय म्हणले, त्यांना विचारलं, सिद्ध साधक आहे, 85 वय होतं त्यांचं तेव्हा, हे संवाद सांगतोय त्यानं.
ते शिष्याला म्हणत, जो विचारणार होता प्रश्न, तो म्हणला "अ, कळत नाही होत, नाम घ्यायचं गुरु करायचा म्हणला तरी त्रास असतो, मग त्या गुरु त्रास देईल असं वाटतं, अमुक तमुक." तरी त्याला काय म्हणले, म्हणे हे बघ, मी तुला युक्ती सांगतो, गुरु मेलेला गुरु करावा. म्हणजे म्हणले पुस्तकातनं आपल्या सोयी सोयीनं त्याला आपल्याला आपल्या जीवनात आणता येतं. प्रेमाने सांगताय बरं, मी ते जर जबाबदारीने तुम्ही समजून घ्या. हं. कारण कसं म्हणले, निस्पृहता एक तर डिक्लेअर करू नका, हा मी चहा सोडला बरं का. मग आता मग ते सगळेजण विचारणार, अरे घ्या घ्या चहा घ्या, मग कठीण होतं ते. म्हणजे निस्पृहता सोडू नये, सोडली धरू नये, धरली तरी सोडू नये, आणि हिंदू नये ओळखीमध्ये. बघा किती प्रॅक्टिकल सांगितलं आहे की नाही. इतकं, असे इतकं सुंदर सुंदर ओव्या आहेत. पण आता असं आहे, मी इथे दुसरीकडे आलोय. इथे एक चिन्मय मिशनचा काय म्हणायचं रिट्रीट सेंटर आहे. इथनं सॅन अँटोनियो पासून 4 तास उत्तरेला. तर तिथे मी गेलो होतो. मग येताना इथे वाटेत कुठेतरी थांबलोय मी. तर त्यांच्याकडे काय म्हणायचं, हल्ली आमचं घर घर में गुरुदेव, घर घर में गीता, असं प्रचार आमचा चालू आहे सॅन अँटोनियोच्या उपनगरांमध्ये. तर त्यांना ते म्हणले नाही आजच, मग ते त्यांचाही आजही वर्ग उद्या पण आहे म्हणून उद्याच्या वर्गातल्या लोकांना म्हटलं आज या. तर म्हणून असे आपण सगळे एकत्र जमलोय. आता मी इथे थांबतो. आज तुम्ही मला लवकर सोडा. तुम्ही म्हणा नाही नाही आनंद आहे अरविंद, चांगलं आहे, आम्हालाही चांगलं वाटलं तुम्ही लवकर क्लास संपला. ते तुम्ही असं नका समजू, आम्हाला पण आनंद आहे तुम्ही जाताय लवकर, तर संपवा, चांगलं आहे. तर आपण थांबू इथे, आणि मग आपण पुढच्या सोमवार मंगळवार पासून आपले रेग्युलर सुरू होतील. आणि हा पहिला समास 84 ओव्यांचा आहे. आणि अशा सगळ्या प्रॅक्टिकल आहेत बघा. म्हणजे कसं त्यांनी सांगितलं, ज्ञान समजून घ्या. म्हणजे त्याचा काय म्हणायचं, उच्छृंखलपणे वेगळा अर्थ नाही लावायचा, की निस्पृहता धरू नये म्हणजे खरंच धरायची नाही असं नाही करायचं, पण ते समजून करायचं. आणि मग त्याच्यापासून प्रोज अँड कॉन्स समजून घ्यायचे. की मग मी ओळखीच्या ठिकाणी गेलो तर मी आधी मनाने तयारी करून जायचं. हे सगळेजण मला विचारतील की चहा घे चहा घे, मग आधी मनाने तयारी करून जायचं. हा, मग मग त्रास नाही होत. हं. ठीक आहे, आता मी इथे थांबतो. हं? प्रार्थना. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.